एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत उपवासाची खास साबुदाणा बटाटा चकली। वर्षभर टिकणारी आणि तेलात टाकल्यावर दुप्पट फुलणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही चकली कशी बनवायची, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्री भिजत घातला। तर भिजवताना 1 इंच पाणी वर येईल अशा हिशोबात आपल्याला भिजत घालायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी छान असा मोकळा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता। तर आता इथे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे। तर अर्धा किलो साबुदाणा होता, तर त्यासाठी इथे 1 किलो बटाटे घ्यायचे। 1 किलोपेक्षा जास्त बटाटे घेऊ नका। काय होतं, बटाट्यामुळे चकली कडक होऊ शकते, म्हणून आपल्याला इथे अर्धा किलोसाठी 1 किलोच बटाटे घ्यायचेत आणि कुकरला आता उकडून घ्यायचे। तर 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये बटाटे छान उकडले जातात। आता कुकर थंड करून झाकण काढून घ्यायचं। तर तुम्ही इथे पाहू शकता छान असे बटाटे उकडलेत। तर आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। तर असे मॅश करून घालायचे नाही आहे, तर किसणीने किसायचेत। पण आता कसं असतं, गरम असतात त्याच्यामुळं व्यवस्थित किसले जात नाही। तर आता माझ्याकडनं पण मी किसायला घेतले, पण व्यवस्थित काही किसलं गेलं नाही। तर मग मी एक आपली गहू चाळायची चाळण घेतली, त्याच्यामध्ये बटाटे घालून असे पुरणासारखे हे गाळून घेतले। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी 1 मिनिटात सगळे बटाटे माझे इथे किसून झाले। तर ही चांगली आयडिया आहे, तुम्ही पण वापरू शकता। तर अशा पद्धतीने बटाट्याचा इथे किस तयार करून घेतला आहे। जर तुम्हाला किसणीने किसायचे असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे कडक होतात आणि छान असे किसले जातात। तर इथे आता साबुदाणा, मीठ, लाल तिखट आणि पाणी घ्यायचे। तर प्रमाण मी सांगते आता। तर आता गॅसवर कढई ठेवायची, गॅस चालू करायचा आहे आणि 1 तांब्या पूर्ण भरून पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। छान अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आली की साबुदाणा आपल्याला मिश्रणात घालायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा साबुदाणा शिजेपर्यंत आपल्याला हा चांगला वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे कुरडईचा चीक जसा तयार होतो ना, तशा पद्धतीने इथे हा साबुदाणा तयार करून घ्यायचा आहे। एकदम ट्रान्सपरंट होतो साबुदाणा, त्या पद्धतीने ते शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने इथे आता साबुदाणा शिजवून घेऊया। आणि जर तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल तर पाण्याचं प्रमाणसुद्धा वाढवायचं, बटाट्याचं प्रमाणसुद्धा वाढवायचं। आणि आता पुढची एक टीप लक्षात ठेवा, थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्स करायचे, गरम असताना मिक्स करायचं नाही। तर साबुदाणा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे, किंवा मग हलकासा कोमट असला तरी पण चालेल। तर मग असं छान असं मळून घ्यायचं आहे। ह्या चकल्या एकदम हलक्या होतात, म्हणून आपल्याला हे साबुदाणा थंड करायचं आहे। आणि बटाट्याचं प्रमाण वाढू नका, नाहीतर चकली कडक होऊ शकते, म्हणून आपल्याला इथे अंदाजानेच बटाटे घालायचे। आता असा घट्ट गोळा तयार झाला की आता उन्हामध्ये आपल्याला ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तर इथे मी एक प्लास्टिकचा कागद अंथरून घेतला आहे। नंतर सोऱ्यामध्ये हे मिश्रण घालायचे आणि चकल्या पाडायच्या। तर चकल्या तुम्ही तुमच्या अंदाजाने पाडा। इथं मी 4 ते 5 वेढ्यांची चकली पाडून घेते। तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या पाडून घेऊया। तर अशाच पद्धतीने ते सगळ्या चकल्या पाडून घेऊया। तर ह्या चकल्या वाळायला 2 ते 3 दिवस पुष्कळ होतात आणि आता ऊन पण खूप पडते, त्याच्यामुळं 2 दिवसात तर आरामशीर चकल्या वाळल्या जातील। तर 1 दिवस अशाच ठेवायच्या आणि संध्याकाळच्या वेळेस उलटून घरात ठेवायच्या। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलं ऊन पडलं की पुन्हा सुकून घ्यायच्या। तर इथे आता सगळ्या चकल्या इथे पाडून झालं। तर 3 दिवसांनी आपण बघूया। तर बघा किती मस्त सुकल्यात चकल्या। तर रंग पण किती छान आलाय। तर आता इथे आपण तळून बघूया। तर इथे कढईत मी तेल आधीच गरम करायला ठेवलं।
तेल चांगलं तापू द्यायचं आहे. नंतर चकली आपल्याला इथे तळून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता चकली किती फुलली आहे आणि रंग पण आता किती छान दिसतोय. तर अगदी कुरडईसारखी फुलणारी ही चकली एकदा नक्की ट्राय करा आणि वर्षभर आरामशीर टिकते ही चकली. तर नक्की ह्या उन्हाळ्यात ही चकली ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका उन्हाळी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा. बाय.